गुड मॉर्निंग गाइज, मी आपला कृष्ण फडतरे आणि डे 4 ऑफ विंटर आर्कमध्ये आपलं वेलकम, स्वागत. आज सकाळी परत लवकर उठलोय. आज 6:45ला उठलोय आणि आज माझा रुरल डेव्हलपमेंटचा पेपर आहे. तुम्हाला खरं सांगतो, 2 दिवस अभ्यास करतोय. त्याचा अभ्यासाला बसवतच नाही. ते काय मी काय वाचतो हेच कळत नाही मला. काय सांगू मी तुम्हाला आता. हो द्या बायसेप कसा झाला. सगळ्यात जास्त रडतो मला. मी बायसेपचा व्हिडिओ टाकील मला सॅटर्डेला. बायसेप मला किती त्रास देतो मी ते तुम्हाला दाखवेल. सकाळी उठल्यावर ही जी फिलिंग येते ना, ती काय सांगू. किती आता रिफ्रेशमेंट होतं. आज मी फक्त वॉकिंग करणार आहे, कारण की माझ्या कॅपॅसिटी आहे पण नाही आहे, पण थोडीशी कॅपॅसिटी कमी आहे. आणि मला जायचं आता फ्रेश होऊन लगेच मला आहे ना लॅपटॉप आणायला जायचं आहे, कारण की माझा प्रोजेक्ट आहे. मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे प्रोजेक्ट त्याने मला हेडेक झालं आहे राव, हेडेक. तर काय माहिती, तो फोन करायला सांगितलं मला. मी त्याच्याकडं लॅपटॉप आणायचं 8 वाजता. आता तो काय काय म्हणतोय काय माहिती. आता तर मला एवढा हेडेक आहे, मला बोलतं पण आहे नीट. चलो तर हा माझा पहिला मेल आहे. अजून तसं तर मी आहे ना हे आणि 4 अंड्याचं ऑमलेट करतो, हे येलो काढून. आता नवरात्री चालू आहे त्यामुळं मी फक्त हे खातोय. आणि आता काय ॲड करायचं आहे का नाही करायचं आहे ते बघू आता उद्या. आता मला हे खाऊन पहिलं लॅपटॉप आणायला जायचं आहे. चलो तर आता मी चाललो कॉलेजला आणि माझा पेपर झालाय 10 मिनिटांनी. मी आता माझं कॉलेज जवळच असल्यामुळे मी लवकर नाही निघतलंय, पण हे 2 दिवसात मी तो पेपरचा अभ्यास केला. माझ्या डोक्यात काय घुसलं ते मलाच नाही कळलं. पास तर पास, नापास तर नापास. नाही जास्त टेन्शन घ्यायचं. जिमला जायचं संध्याकाळी. चलो हाऊ दी जोश. यस सर. माझी सीट इथं, माझी सीट आहे. आणि मला पाठीमाग कोणच दाखवत नाही. सगळं मला माझ्या मनाला लावावं लागतं. मी आता पेपर देऊन आलो आणि मी तुम्हाला सांगतो, मी जेवढं केलं होतं ना ते सगळं आलं. पण आता काय झालं, एक फक्त डेफिनेशन मी सोडून दिली, दुसरी आली नाही. ती मी स्वतः मनाला लिहिली. पण जे मोठे क्वेश्चन होते 5-5 मार्काचे, 2 पूर्ण अप्रोचेस पूर्ण 12च्या 12, पण एक्सप्लेन थोडे केले. तर ओव्हरऑल मी जो अभ्यास केला तो सारखी लागलाय. इसके लिए मैं खुश हूँ. आता मला उद्याच्या पेपरचा अभ्यास करायचा. चलो तो हे गाइस, मी आपला कृष्ण फडतरे आणि दिस इज माय 3rd मील. आज मी 1 भाकर आणि 100 ग्राम पनीर, काकडी, गाजर आणि गवारीची भाजी. आज राईस नाही. व्हेज तर काय असतंय ते तुम्हाला हळूहळू कळेल. नॉनव्हेजचं काहीच नसतंय ते पण तुम्हाला हळूहळू कळेल. बॉडी पण हळूहळूच बनेल. तो खाल्ल्यावर रूप येत नाही. मला कधीपासून, मी 10वीपासून ऐकतोय. दरवाजा उघडायला जर एवढा वेळ लावला तर कसं व्हायचं. 3 मध्ये वाटलं मला एवढा दमला व्हायचा. 12 येते वाटतंय तुम्हाला. 12 येते. पहिली दुसऱ्याची ताळे अजून पण करते ती. तुम्हाला माहिती आहे का, 12वी जेव्हा होतो, 2 वर्ष झाली, 12वीचा फिजिक्सचा पेपर होता दुसऱ्या दिवशी. आम्ही आदल्या दिवशी काय केलं तर आम्हाला माहिती आहे. 4th nutritious meal, that is pre-workout, 30 grams of oats and milk and some dry fruits in that is. तो गाइस, हा माझा इन्क्लाइन बेंच प्रेसचा आहे ना शेवटचा ड्रॉप सेट होता. किती एका साईडला पण म्हणजे 100 kgs ड्रॉप सेट आहे. तुम्हाला सांगतो, काय सांगू, हे जे केलं 100 kg कसं होल्ड केलं तर मला माहिती आहे.
बूम. तुम्हाला कसं वाटतं हा व्हिडिओ तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी चेस्ट वर्कआउट पुढं माझी चेस्टची कंडिशन पण तुम्हाला दिसेल ते बी मला कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा. बूम. तो काही आत्ता माझी चेस्ट ट्रायसेप झाला आहे. मग तुम्हाला काहीतरी दाखवून तिथे मला दिसतं का? आज माझ्या जिममध्ये 10 रुपये भेटले. ह्यामध्ये तुम्हाला सांगा काय काय भेटू शकतं. काय 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 तर 6.5 रुपयाला अंडे पडतं. 6.5 रुपये टाकलं तर 2 अंडे भेटतील एका टायमिंगचा. मी झाला बघा. अजून लिंबू भेटतात. लिंबूमध्ये 2 लिंबू ते 4 लिंबू भेटतात. 2 दिवसाचं काम झालं माझं लिंबू पाण्याचं. अजून भरपूर गोष्टी भेटतात. 10 रुपये 5 रुपये टाकले तर पावशर चंक्स येतात. झालं ना आपलं काम. फुकटमध्ये वाचले 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. दिस इज व्हॉट आय टेल यू. पुश हार्डर देन हिस्टरी इफ यू वॉन्ट डिफरंट टुमॉरो. त्याच्याशिवाय होणारच नाही. आज जिममध्ये भरपूर गर्दी होती ना, त्यामुळे मला फोटोज काढता आले नाही. पण माझा वर्कआउट झालं. मी तुम्हाला आज 100 किलो 50 चेस्ट मारली आहे. तो काही आत्ता आहे ना, मी लॅपटॉप आलाय माझ्या घरी. हा पहिल्यांदा मी मॅकबुक यूज करतोय. ह्याच्यात मला नेमकं काय ते समजत नव्हतं. ह्याच्यात आपण कसं मिनिमाइज वगैरे असं साधं विंडोजवर करतो तसं नाही. ह्याच्यात 3 डॉट्स त्यावर गेलं कळतं की हा क्लोज करायचा, असं मिनिमाइज करायचं. राव आत्ताशी घेतलंय पण पहिल्यांदा मी माझा प्रोजेक्ट करणार. तुम्हाला मी दाखवतो की लॅपटॉप. हा मॅकबुक. हा थांबा जरा तुम्हाला अजून थोडंसं दिसतंय का? ह्याच्यात क्रोम नाही फायरफॉक्स आहे. आणि जर आपल्याला जर विंडोज क्लोज करायचे असेल तर इथे 3 डॉट्स दिसतात का मला? ग्रीन येलो रेड. इथे गेलं तर त्या डॉट्सवर गेलं कळतं ते क्लोज मिनिमाइज आणि एक्सपांड. मिनिमाइज ह्याच्या बी इथे गेलं. पहिल्यांदा तर मला कळलं पण नाही हे नेमकं काय. मला कसं मी तो ॲप मिनिमाइज क्लोज एक्सपांड कसं करावं हे समजलं नव्हतं. पण आता कळलं. आणि माझं काम काय मी तेवढं पहिलं करून घेणार आहे. कुठे गेलं? हा मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन झालं. थोडं टाइम घेतलं काहीतरी असेल. पहिल्यांदा वापरतो आपण. क्लोज करू आपले काम ओरकू आणि मग इथं क्लिक केलं. शटडाऊन झाला तो शटडाऊन.